पैसे अशा गोष्टींमध्ये गुंतवायचे ज्या ठिकाणी कधीच ते पैसे झिरो होणार नाहीत. असे कुठल्या गोष्टी आहेत मित्रांनो, तर बरंचसं लिस्ट तुमच्यासमोर येईल. बरेच लोक म्हणतील मी स्टॉक्समध्ये गुंतवेल, बरेच लोक म्हणतील मी ट्रेडिंग करेन त्या पैशांचं, बरेच लोक म्हणतील मी म्युच्युअल फंडमध्ये SIP करेन. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, पैसा आपल्याला अशाच ठिकाणी गुंतवायचं ज्या ठिकाणी पैसे झिरो होत नाहीत, आणि ती गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड्स, SIP. ट्रेडिंगमध्ये पैसे झिरो होऊ शकतात का, तर 100% तुमचे पैसे ट्रेडिंगमध्ये झिरो होऊ शकतात आणि झालेले आहेत. लोकांचे लाखो रुपये बुडलेले ट्रेडिंगमध्ये. सेबीचं सर्वे आहे. म्युच्युअल फंड्स व्यतिरिक्त लोक स्टॉक्स किंवा ट्रेडिंग व्यतिरिक्त लोक स्टॉक्समध्ये पण डायरेक्टली इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करतात. पण भारतातल्या टॉपच्या टॉप कंपन्या 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जे टॉप कंपन्या होत्या, आज ते झिरो आहेत, लक्षात घ्या. तर डायरेक्ट स्टॉक्समध्ये पण तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचे पैसे झिरो होण्याचे खूप चान्सेस आहेत. म्युच्युअल फंड, SIP ही एक अशी गोष्ट आहे ज्या ठिकाणी काहीही होऊ द्या, तुमचे पैसे या ठिकाणी झिरो होत नाहीत. कारण एक फंड आपण जो निवडलेला आहे त्या फंडमध्ये समजा 50 कंपन्या आहेत, तर त्या 50 कंपन्या वेळोवेळी बदलत राहतात. ही या म्युच्युअल फंडची खासियत आहे. त्यासाठी फंड मॅनेजर कामाला लागलेला असतो. त्या 50 कंपन्यांमध्ये 2-4 कंपन्या व्यवस्थित काम करत नसतील तर त्या कंपन्यांना या फंडमधून बाहेर काढलं जातं. दुसऱ्या कंपन्या रिसर्च केले जातात, दुसऱ्या कंपन्यांना ॲड केले जातात. चर्निंग सुरू असतं कंटिन्यू. याचा अर्थ तुमचे पैसे यामध्ये इन्व्हेस्ट झाले तर कधीच झिरो होणार नाहीत, पैसे बुडणार नाहीत. फक्त आपल्याला वेळ द्यायची असते. एखाद्या वेळेस वॉर सिच्युएशन आलं, मार्केट खाली पडलं, तुमचं नोशनल त्या ठिकाणी प्लस मायनस दिसू शकतं. पण 10 वर्षानंतर बघितले, 15 वर्षानंतर बघितले तर भयानक प्रॉफिट त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. कंपाऊंडिंगचं बेनिफिट दिसणार आहे. तुम्हालासुद्धा म्युच्युअल फंडमध्ये SIP करायचं असेल, माझा नंबर दिलेला आहे. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि SIP अकाउंट ओपन करून गुंतवणुकीला सुरुवात करायचं आहे. आणि गुंतवणूक कशात करायचं, तर अशा गोष्टीमध्ये ज्या ठिकाणी कधीच तुमचे पैसे झिरो होणार नाहीत. थँक्यू व्हेरी मच.